गेल्या वेळी आपण चांगदेव खेरमोडे लिखित डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या चरित्रग्रंथाच्या 11व्या खंडात प्रवेश केला होता. हो, आणि आपण पाहिलं की बाबासाहेबांच्या आयुष्यातला तो 1952 नंतरचा काळ किती महत्वाचा होता. अगदी. आज आपण तोच धागा पुढे नेणार आहोत आणि त्याच खंडातल्या दुसऱ्या प्रकरणावर सविस्तर बोलणार आहोत. आणि हे प्रकरण म्हणजे काय नुसती पानं नाहीत, ते स्वतःच लोकशाहीवरचं एक संपूर्ण भाष्य आहे. बरोबर. डिसेंबर 1952 मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी पुण्यामध्ये डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीमध्ये दिलेले हे भाषण आहे आणि त्याचे पडसाद म्हणजे आजही आपल्याला ऐकू येतात. खरंय. तर आजच्या आपल्या चर्चेचं ध्येय हेच आहे की या भाषणातून बाबासाहेबांनी एका यशस्वी लोकशाहीचा जो आराखडा मांडलाय तो उलगडून बघणं. त्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टींना संजीवनी म्हटलं आहे हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील. चला तर मग सुरू करूया हा विचार प्रवास. या भाषणाची पार्श्वभूमीच म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला स्रोतांमधून कळतं की जून 1952 नंतर बाबासाहेबांची प्रकृती थोडी सुधारत होती. हो, ते पूर्णपणे लिखाण आणि वाचनात गुंतून गेले होते. आणि देशभरातून व्याख्यानांसाठी आमंत्रणे येत होती, पण ते सहसा हो म्हणत नसत. हो, पण पुणेकर मंडळींचा आग्रह काही वेगळाच होता. ते जवळजवळ वर्षभर त्यांच्या मागे लागले होते की पुण्याला येऊन एक व्याख्यान द्याच. अच्छा. आणि मग शेवटी ऑक्टोबर महिन्यात पुण्यातील 2 वकिलांनी खूपच आग्रह धरला आणि बाबासाहेबांनी होकार दिला. आणि मग विषय ठरला. हो, विषय ठरला लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक परिस्थिती, म्हणजे इंग्रजीत कंडिशन्स प्रेसिडेंट फॉर द सक्सेसफुल वर्किंग ऑफ डेमोक्रेसी. आणि भाषणाच्या सुरुवातीलाच बाबासाहेब लोकशाहीच्या आपल्या नेहमीच्या व्याख्याला एक धक्का देतात. ते म्हणतात की लोकशाही काही दगडात कोरलेली मूर्ती नाहीये. अगदी, ती एक प्रवाही संकल्पना आहे. हे खूप मूलभूत विधान आहे. म्हणजे ते असं म्हणत आहेत की आपण ज्याला आज लोकशाही म्हणतो त्याचा अर्थ आणि त्याचा उद्देश कायम बदलत आला आहे. बरोबर. आणि ते थेट इतिहासात जातात. म्हणतात, ग्रीक शहरांना बघा, आपण त्यांना लोकशाहीचं पाळणाघर म्हणतो. हो, क्रेडल ऑफ डेमोक्रेसी. पण तिथे काय होतं? जवळजवळ निम्मी लोकसंख्या गुलाम होती. त्यांना मतदानाचा, राजकारणाचा कसलाच अधिकार नव्हता. तरीही त्या व्यवस्थेला लोकशाही म्हटलं गेलं. म्हणजे अब्राहम लिंकन यांची ती प्रसिद्ध व्याख्या, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, ही तिथल्या अर्ध्या लोकांसाठी फक्त एक पोकळ शब्द होती. अगदी. आणि हाच मुद्दा ते इंग्लंडच्या उदाहरणाने पुढे नेतात. सांगतात की 1688च्या क्रांतीनंतर आणि मग 1832च्या राजकीय सुधारणांनंतर इंग्लंडच्या लोकशाहीचं स्वरूप कसं पूर्णपणे बदललं. पूर्वी लोकशाहीचं मुख्य ध्येय काय असायचं तर राजाच्या अमर्याद सत्तेवर नियंत्रण आणणं, त्याला कायद्याच्या चौकटीत बसवणं. पण आता ते ध्येय बदललंय असं त्यांचं म्हणणं होतं. हो, ते म्हणतात की आता लोकशाहीचं ध्येय फक्त सरकारला लगाम घालण्यापुरतं मर्यादित नाही. आता तिचं ध्येय आहे लोकांचं जास्तीत जास्त हित साधणं, त्यांचं कल्याण करणं. अच्छा. म्हणजे एका नकारात्मक भूमिकेतून, म्हणजे सत्ताधाऱ्यांना रोखणे, बरोबर, त्या भूमिकेतून ती आता एका सकारात्मक भूमिकेत आली आहे. लोकांचं भलं करणे. हा वैचारिक बदलच खूप मोठा आहे. या पायाभूत मांडणीनंतर ते मूळ विषयाकडे येतात. ते म्हणतात की लोकशाही यशस्वी करायची असेल तर काही गोष्टींची नितांत गरज आहे. आणि या गोष्टींना ते संजीवनी असं नाव देतात. काय समर्पक शब्द आहे की नाही? आणि यातली पहिली संजीवनी तर थेट समाजाच्या रचनेवरच बोट ठेवते. समाजात टोकाची विषमता नसावी. ही सुरुवातच किती विचार करायला लावणारी आहे पहा. ते संसद किंवा कायद्याबद्दल नाही, आधी समाजाबद्दल बोलतायत. हो. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे, ज्या समाजात काही लोक प्रचंड श्रीमंत आणि काही लोक अत्यंत गरीब आहेत, तिथे खऱ्या अर्थाने लोकशाही नांदूच शकत नाही. का? कारण आर्थिक विषमता म्हणजे शेवटी ती राजकीय विषमतेलाच जन्म देते. पैशाच्या जोरावर मतं विकत घेतली जातात, कायदे वाकवले जातात. म्हणजे राजकीय समानता फक्त कागदावर राहते. हा मुद्दा तर आजच्या काळातही किती लागू होतो. बरं, यानंतर ते दुसऱ्या संजीवनीकडे येतात, जी राजकीय व्यवस्थेच्या अगदी केंद्रस्थानी आहे, एक कार्यक्षम विरोधी पक्ष. हो, आणि इथे ते एक अप्रतिम उपमा वापरतात. ती तर खूपच प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे लोकशाहीच्या रथाची 2 चाकं आहेत. यापैकी एक जरी चाक निकामी झालं तरी तो रथ जागेवरच कोसळेल.
काय सुंदर कल्पना आहे ही. आहे की नाही? म्हणजे विरोधी पक्षाला ते शत्रू मानतच नाहीत. ते व्यवस्थेचा एक अविभाज्य आणि तितकाच महत्वाचा भाग मानतात. म्हणजे विरोधी पक्षाचं काम फक्त टीका करणं नाही, तर एक प्रकारे एक पर्यायी सरकार म्हणून सतत तयार राहणं. अगदी. हेच तर लोकशाहीला जिवंत ठेवतं. सत्ताधाऱ्यांना सतत एक जाणीव असते की आपल्या चुकांवर लक्ष ठेवणारी आणि आपली जागा घेऊ शकणारी एक शक्ती आहे. बरोबर. विरोधी पक्षाच्या नेत्याला बाकायदा सरकारी तिजोरीतून पगार दिला जातो. त्याला स्वतंत्र कार्यालय, कर्मचारी, सगळ्या सुविधा मिळतात. असं का? कारण त्याचं काम देशासाठी तितकंच महत्वाचं मानलं जातं जितकं पंतप्रधानांचं. त्याचं काम आहे सरकारवर प्रभावी अंकुश ठेवणं. तर समाजात समानता, राजकारणात मजबूत विरोधी पक्ष, यानंतर तिसरा मुद्दा येतो जो थेट प्रशासनाशी जोडलेला आहे. कायदा आणि प्रशासनापुढे सर्व समान. हो, आणि हे समजावून सांगताना ते स्वतःच्या मंत्रिपदाच्या काळातला एक असा किस्सा सांगतात जो म्हणजे प्रशासकीय सचोटीचा एक वस्तुपाठच आहे. तो किस्सा खरंच खूप काही शिकवून जातो. झालं असं की बाबासाहेब मजूर मंत्री असताना दिल्लीत यमुनेवर एक धरण बांधायची योजना होती. अच्छा. त्या काळात लॉर्ड लिनलिथिगो हे भारताचे व्हाईसरॉय होते. तर व्हाईसरॉयच्या एका सचिवांनी बाबासाहेबांना भेटून एक विनंतीवजा सूचना केली. काय सूचना? ते म्हणाले की या धरणाला किंवा संबंधित कुठल्या तरी मोठ्या वास्तूला लिनलिथगो यांचं नाव द्यावं. म्हणजे स्पष्टपणे राजकीय दबाव होता. व्हॉइसरॉयला खुश करण्याचा प्रयत्न. आजच्या काळात तर अशी विनंती म्हणजे आदेशच झाला असता. बरोबर. पण आंबेडकरांनी काय केलं पहा. त्यांनी आपल्या खात्याचे सचिव, एक ब्रिटिश अधिकारी होते, मिस्टर प्रायर, त्यांना बोलावून विचारलं की हे प्रशासकीय संकेतांना धरून होईल का, हे योग्य आहे का? आणि त्या सचिवाने काय उत्तर दिलं? त्या सचिवाने निष्पक्षपातीपणे आपलं मत दिलं. तो म्हणाला, सर, हे सध्याच्या काळात योग्य दिसणार नाही. आणि बाबासाहेबांनी एका सचिवाने दिलेलं मत मान्य केलं. केवळ मान्यच नाही केलं, त्याचा पूर्ण आदर केला. मंत्री म्हणून त्यांनी कोणताही दबाव आणला नाही. मी सांगतोय ते करा असं अजिबात म्हटलं नाही. कमाल आहे. त्यांनी सचोटीच्या त्या मताला मान दिला आणि तो विषय तिथेच संपवला. खैरमोडे लिहितात की याच कारणामुळे दिल्लीत लॉर्ड लिनलिथगो यांच्या नावाने एकही स्मारक उभं राहिलं नाही. किती मोठं उदाहरण आहे हे प्रशासकीय निष्पक्षपातीपणाचं. अप्रतिम. ही झाली तिसरी संजीवनी. पण चौथी संजीवनी ही थोडी म्हणजे अमूर्त आहे, पण कदाचित सगळ्यात जास्त विचार करायला लावणारी आहे. संसदीय नीतिमत्ता. हो, ज्याला ते कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणतात. हा शब्दच खूप वजनदार आहे. आणि याच मुद्द्यावर बोलताना ते भारतीय घटनेवर एक अत्यंत कठोर टीका करतात. हे ऐकून अनेकांना धक्का बसतो. काय म्हणतात ते? ते म्हणतात की भारताच्या घटनेत कायदेशीर हक्क, अधिकार यावर खूप भर दिला आहे, पण ही घटनात्मक नीतिमत्ता जवळजवळ अदृश्य आहे. आणि याच तीव्र नाराजीतून ते उद्गार काढतात. कोणते? की ही घटना एकतर बदलावी लागेल किंवा प्रसंगी जाळून टाकावी लागेल. थांबा. हे खूप मोठं विधान आहे. ज्या माणसाने आपलं आयुष्य पणाला लावून ही घटना घडवली, तोच माणूस ती जाळून टाकण्याची भाषा करतोय. यामागे त्यांची वेदना किती खोल असेल? नेमकं काय म्हणायचंय त्यांना घटनात्मक नीतिमत्तेतून? त्यांना म्हणायचंय की फक्त कायद्याच्या चौकटीत राहणं पुरेसं नाही. कायद्याच्या पलीकडे जाऊन लोकशाहीच्या परंपरेचा, तिच्या तत्वांचा आदर करणं ही खरी नीतिमत्ता आहे. उदाहरण देऊ शकाल? ते स्वतःच 2 उत्कृष्ट उदाहरणं देतात. पहिलं, अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचं. ते प्रचंड लोकप्रिय होते. हो, इतके की लोकांनी त्यांना किती वेळा निवडून दिलं असतं. अगदी. पण 2 वेळा अध्यक्षपद भूषवल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवायला ठाम नकार दिला. का? कायद्याने तर बंधन नव्हतं. पण त्यांना माहीत होतं की जर मी पुन्हा पुन्हा निवडून येत राहिलो तर अमेरिकेत अध्यक्षपदाची एक प्रकारची राजशाही सुरू होईल. आणि अमेरिकेने राजशाही नाकारली होती. त्या तत्वाचा आदर करण्यासाठी त्यांनी स्वतःहून सत्तेचा त्याग केला. ही आहे घटनात्मक नीतिमत्ता. आणि दुसरं उदाहरण? ते आणखी नाट्यमय आहे. इंग्लंडचे राजे 8वे एडवर्ड आणि त्यांच्या विवाहाचा प्रसंग. अच्छा. तेव्हा मजूर पक्षाचं सरकार होतं, पण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. अच्छा. राजाच्या विवाहाच्या मुद्द्यावरून हुजूर पक्ष सरकारला अडचणीत आणू शकत होता. म्हणजे मजूर पक्षाला एक राजकीय संधी होती की राजाची बाजू घेऊन हुजूर पक्षाला मात द्यावी. पण तेव्हा प्राध्यापक हॅरल्ड लॅस्की नावाच्या एका विचारवंताने काय सल्ला दिला? लॅस्की म्हणाले, आज तुम्ही राजाला पंतप्रधानांचा सल्ला नाकारायला प्रोत्साहन द्याल तर तुम्ही एक चुकीची परंपरा पाडाल. आज ही गोष्ट तुमच्या फायद्याची वाटेल, पण उद्या जेव्हा तुम्ही बहुमतात असाल आणि एखादा राजा तुमच्या पंतप्रधानांचा सल्ला नाकारेल तेव्हा काय? म्हणजे भविष्याचा विचार करा, असं म्हणाले. हो.
संसदीय परंपरेनुसार राजाने पंतप्रधानाचा सल्ला मानलाच पाहिजे. मजूर पक्षाने क्षणिक राजकीय फायद्यासाठी ही दीर्घकालीन परंपरा मोडली नाही. ही आहे घटनात्मक नीतिमत्ता. म्हणजे कायद्याच्या पुस्तकात जे लिहिलेलं नाही, पण जे लोकशाहीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, ते तत्व पाळणं. आणि मग 5वी संजीवनी. बहुसंख्यकांनी अल्पसंख्यकांना सन्मानाने वागवणं हा मुद्दा तर त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी आहे. बरोबर. आणि या 5ही संजीवनी सांगितल्यावर ते या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या एका संकल्पनेवर येतात. ते म्हणतात या सगळ्या गोष्टी असल्या तरी जोपर्यंत समाजात एक मूलभूत शक्ती नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होऊच शकत नाही. आणि कोणती आहे ती शक्ती? त्या शक्तीला ते नाव देतात सार्वजनिक सारासार विचारशक्ती, इंग्रजीत पब्लिक कॉन्शन्स. पब्लिक कॉन्शन्स, सार्वजनिक सदस्व विवेकबुद्धी, याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ आहे समाजात न्याय अन्याय ओळखण्याची सामूहिक क्षमता. आणि फक्त ओळखण्याची नाही तर कुठेही अन्याय होत असेल तर तो आपल्यावरच होतोय असं मानून त्याविरुद्ध आवाज उठवण्याची समाजाची सामूहिक शक्ती. ते म्हणतात की ही शक्ती नसेल तर कायदे, संसद, विरोधी पक्ष सगळं असूनही लोकशाही आतून पोखरली जाईल. आणि हे पटवून देण्यासाठी ते पुन्हा एकदा काही भेदक उदाहरणं देतात. बरोबर. पहिलं उदाहरण इंग्लंडमधल्या ज्यू समाजाचं. एकेकाळी तिथे ज्यूंच्या विरोधात एक अन्यायकारक कायदा होता. सुरुवातीला तिथला बहुसंख्य ख्रिश्चन समाज गप्प होता. म्हणजे त्यांना वाटत होतं की हा त्यांचा प्रश्न आहे, आपला नाही. अगदी आपल्याला काय फरक पडतोय ही भावना. पण हळूहळू त्या समाजातली पब्लिक कॉन्शियस जागी झाली. त्यांना जाणवलं की एका समूहावर होणारा अन्याय हा संपूर्ण समाजाच्या नीतिमत्तेवरचा हल्ला आहे. आणि मग काय झालं? मग ख्रिश्चन समाजातले लोक स्वतःहून पुढे आले. त्यांनी ज्यूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्या एकत्रित दबावामुळे अखेर तो अन्यायकारक कायदा रद्द झाला. अच्छा. दुसरं उदाहरण ते दक्षिण आफ्रिकेचं देतात. तिथल्या भारतीयांच्या हक्कांसाठी गांधीजी लढत होते, पण त्यांना रेव्हरंड स्कॉट यांसारख्या अनेक गोऱ्या लोकांनीही साथ दिली, कारण त्यांची सारासार विचारशक्ती जागी होती. ही उदाहरणं दिल्यानंतर ते भारतीय परिस्थितीवर येतात आणि त्यांच्या आवाजात एक खोलवरची खंत जाणवते. हो, एक वेदना आहे. ते म्हणतात की ही सार्वजनिक सारासार विचारशक्ती भारतात दुर्दैवाने जवळजवळ अस्तित्वातच नाही. आणि हे ते स्वतःच्या अनुभवावरून बोलतात. काय म्हणतात ते? ते म्हणतात जेव्हा भारतात अस्पृश्य समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात एखादी चळवळ उभी राहते तेव्हा बहुसंख्य स्पृश्य समाज काय करतो? तो पाठिंबा द्यायला पुढे येत नाही, उलट तो चळवळ करणाऱ्यांनाच शिव्याशाप देतो, त्यांनाच नावं ठेवतो. ही त्यांची खंत आहे. त्यांना म्हणायचे की इथे अन्यायग्रस्त समाजाला एकटं पाडलं जातं, कारण समाजाची सामूहिक सदस्यविवेक बुद्धी अजून तयार झालेली नाही. तर डॉक्टर आंबेडकरांचं हे विश्लेषण आपल्याला अक्षरशः हलवून सोडतं. ते आपल्याला सांगतात की लोकशाही म्हणजे फक्त 5 वर्षांनी होणारं मतदान आणि सरकार बनवणं इतकी सोपी गोष्ट नाही. नाही, अजिबात नाही. ती एक जिवंत आणि खूप नाजूक व्यवस्था आहे. आणि ती टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी काही गोष्टी लागतात. खरंय, त्यासाठी एक मजबूत विरोधी पक्ष, प्रशासकीय सचोटी, घटनात्मक नीतिमत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही घटकावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभी राहणारी सार्वजनिक सारासार विचारशक्ती आवश्यक आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांची ही खोली, त्यांचं हे विश्लेषण खरंच विलक्षण आहे. त्यांनी 1952 साली दिलेले हे इशारे आज कितीतरी जास्त समर्पक वाटतायत. हे भाषण म्हणजे एक आरसा आहे. आणि त्या आरशात पाहून एक प्रश्न मनात येतोच की आंबेडकरांनी सांगितलेल्या या कसोट्यांवर आज आपली लोकशाही कुठे उभी आहे, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. निश्चितच. खैरमोडेंच्या या ग्रंथातून बाबासाहेबांच्या विचारांचा हा प्रवास आपण पुढच्या वेळीही असंच सुरू ठेवणार आहोत. भेटूया पुढच्या प्रकरणात.